करत असतो. म्हणजे ती जे इथली जी कला आहे ती रुजवणार आहेत ते सगळे गणपती आपापल्या घरी बसवावेत. शाळेने पण हाच गणपती बसवावा. कारण कसं आहे, जेव्हा मुली स्वयंपाक करतात तेव्हा कोणी स्वयंपाक केलं ती जेव्हा केलेली भाकरी किंवा केलेली भाजी जेव्हा घरातले वडील किंवा आई आनंदानं खातात तेव्हा त्या स्वयंपाकाच्या निर्मितीतला आनंद जास्त छान असतो. तसं काही पालक म्हणून शिक्षक पालकांनी त्यांची मूर्ती चांगली करून घ्या आणि जी केली असेल त्या निर्मितीला देव मानून तीच मूर्ती तुम्ही सगळ्यांनी बसवा आणि घरी पण बसवा. यातून त्यांना एक उत्साह मिळेल, उमेद मिळेल आणि ही चोपड्यामध्ये घरोघरी चळवळ सुरू होईल की मूर्ती बनवून स्वतः बसवायची आणि नंतर विसर्जन त्याचं पर्यावरण पूरक पद्धतीने करायचं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे दिव्यांग विद्यार्थी यांना त्यांच्या जीवनामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा सातत्याने राहिला. त्याचाच एक भाग म्हणून मुलांना सायकली असतील, कर्णयंत्र असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील की त्यांना जे गरजा असेल त्या गरजा पाहून त्यांना साहित्य महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय सुमित्राताई पवार यांच्या निर्देशनाखाली, मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होतं. त्याच्यासाठी मंत्री महोदयांचे सहकार्य असतं आणि त्यांना देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातत्य आहे. आणि हे काम करत असताना त्यांना जर आपण वेगळ्या सुविधा दिल्या आणि त्यातनं त्यांचा उत्कृष्ट झाला तर एक समाधान प्रत्येकाला वाटतं. आता आईवडिलांना नाही वाटतं की शासन आमच्या मुलांकडे विशेष करतात. आईवडील खूप प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी ते वेळ पण भरपूर देतात. पण ज्या काही आर्थिक अडचणी असल्यामुळे त्यांना ज्या काही साहित्य महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिव्यांग विभागाच्या वतीने दिल्या जातात. आज आपल्या BDO मॅडम अंजलीजी बर्गे यांनी एक कल्पना मांडली पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्याकडनं किंवा पर्यावरण हे वाचलं पाहिजे. पर्यावरण वाचवायचं असेल तर आता गणपती उत्सव येतो. लहान मुलांच्या मनामध्ये गणपतीबद्दल खूप प्रेमाने आकर्षण आहे. पण गणपती घेत असताना प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती
त्यावर लागणारे केमिकलचे रंग हे सर्व विचार करून जर आपल्या मुलांना शाडू मातीचे गणपती बनवले आणि त्याच्यामधला शाडू मातीमधला प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधला जर परत समजवला तर मुलं शाडू मातीचा गणपती बनवतील आणि बनवल्याच्या नंतर त्यांना आनंद, स्वतः बनवल्यानंतर तो वेगळाच आनंद असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा जो हास होतोय हा थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बर्गे मॅडमांचा हे प्रयत्न खरंच चांगला. मुलं जर यामध्ये गणपती मूर्ती बनवायला शिकले तर त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो. आईवडिलांनाही आनंद होतो की माझा मुलगा गणपती बनवतोय किंवा विविध जी खेळणी असतील किंवा दैवत असतील हे बनवण्याचं माध्यम एक माती जी आहे या मातीच्या माध्यमातून बनवतात. शाळू माती पाण्यात टाकल्यानंतर विरघळते, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरघळतच नाही. ते निसर्गामध्ये अतिशय त्रास आहे. काही काही घटक असतात असे की प्लॅस्टिक विरघळतच नाही, ती कायमचं राहणार आहे. ते प्लॅस्टिक आपण जे वापर कमी केला पाहिजे आणि प्लॅस्टिकच्या थैल्या वगैरे या सिंगल यूज थैल्या तर मुळीच वापरल्या नको. शेवटी निसर्ग जर आपण वाचवला तरच मानवजातीचं कल्याण होणार आहे. येणाऱ्या जनरेशनला, पुढच्या जनरेशनला त्याचा फायदा होईल. इथं त्याचे दुष्परिणाम आता जाणवायला लागले.